या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। 5 डिसेंबरला आझाद मैदानामध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होईल। दरम्यान एकनाथ शिंदेंना इशारा म्हणूनच भाजपनं शपथविधीची तारीख जाहीर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। शिंदे भाजपतलं कोल्ड वॉर आता उघड झाल्याचं सुद्धा बोललं जातंय। त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा इशारा म्हणूनच भाजपनं शपथविधीची तारीख जाहीर केल्याची चर्चा आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आणि अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, शिंदेंना इशारा म्हणूनच भाजपनं ही तारीख जाहीर केल्याची चर्चा आहे, यामध्ये कितपत तथ्य आहे? काल दिवसभरातला घटनाक्रम आणि त्याच्या आधी 2 दिवस झालेल्या घडामोडी बघता असं म्हणण्याला पूर्ण वाव आहे। कारण काल जेव्हा गृहमंत्रीपद आम्हाला मिळायलाच हवं अशा पद्धतीची वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं यायला लागल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेने असं म्हटलं होतं की जेव्हा वरिष्ठ लोक बोलत असतात त्यावेळेला अशा चर्चेला काही अर्थ नाहीये। आणि जेव्हा मुख्यमंत्री हे स्वतःच सांगत होते दिल्लीवरून आल्यानंतर की आज संध्याकाळी 5:30 वाजता आमची बैठक आहे आणि बैठकीमध्ये आम्ही या संदर्भामधल्या खातेवाटपाची चर्चा करू असं म्हटल्यानंतर सुद्धा ते अचानक गावी त्यांच्या निघून गेले। आणि काल जेव्हा ह्या संदर्भातल्या बातम्या यायला लागल्या की ते गृहमंत्रीपद ऊर्जा या विभागासाठी आग्रही आहे, तेव्हा त्यांच्या ह्या नाराजीला किती महत्व द्यायची याची बहुधा भाजपात चर्चा झालेली असावी। आणि त्यानंतरच जो मुहूर्त 3 वेळेला, कारण सुरुवातीला असं सांगितलं की 27 तारखेला होणार आहे, मग 2 तारखेला आणि आता 5 तारखेला। आता ह्या मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे ती हीच आहे की एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा यांना आपापसातला तिढा सोडवता येत नाही। दुसरा एक महत्वाचा भाग आहे की काळजीवाहू सरकार किती काळ चालवायचं अशा संदर्भात सुद्धा वेगवेगळे प्रश्न उपस्थित व्हायला लागलेले आहेत। खास करून काल उद्धव ठाकरेंनी या संदर्भामध्ये प्रश्न विचारला। या सगळ्याचा एकंदरीत विचार करता आता फार थांबण्याला काही अर्थ नाहीये। आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं जी अशी एक सतत चर्चा सुरू झालेली होती की आधी आपण खाते वाटपा संदर्भात ठरवू आणि त्यानंतर मग ते सरकारमध्ये सहभागी होतील की नाही याबद्दलचा निर्णय जाहीर करू। सो एक प्रकारे हा दबाव होता, दबाव अशा पक्षावरती की ज्या पक्षाला सर्वाधिक संख्याबळ मिळालेलं आहे, अशा पक्षाला की ज्या पक्षाच्या जोरावरतीच गेली 2.5 वर्ष एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते। आणि त्यामुळे आता बहुधा फार थांबण्यात काही अर्थ नाही असा विचार करून ही एक प्रकारे आपल्या बाजूने ही तारीख घोषित करण्यात आलेली आहे। दुसरा सहकारी मित्र त्यांच्या बरोबर असल्यामुळे संख्याबळाच्या आधारावर त्यांना फारशी चिंता नाहीये। चिंता एवढीच आहे की ज्या पद्धतीचा मेसेज यातून महाराष्ट्रामध्ये जाईल तो त्यांना टाळायचा होता, ते टाळण्यामध्ये ते फारसे यशस्वी झालेत असं वाटत नाही। कारण काल जेव्हा मुख्यमंत्र्याच्या आजारपणाची चर्चा सुरू झाली तेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्याच्या आजारपणाबद्दलचे सगळे तपशील द्यायला लागले। साधारणपणे त्यांना ताप अधिकचा आहे, त्यांना सर्वसाधारण असते तशी कॉमन कोल्ड झालेली आहे, घशात खवखव होत आहे, हे सगळे तपशील सुद्धा माध्यमामध्ये आणले गेले आणि त्याची चर्चाही झाली। त्यामुळे एक प्रकारे हा दबाव सोडून देण्याचा, झुगारून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं म्हणण्याला पूर्ण वाव आहे। अर्थात पुढे जेव्हा हे सगळे एकत्रित येतील तेव्हा आमचं असं काही होत नव्हतं असं म्हणतीलच ते, पण आतापर्यंतचा घडलेला घटनाक्रम तर सांगतो आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे दबाव वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे, त्यांच्या नाराजीच्या गोष्टीही सातत्यानं सुरू आहेत। आणि आता किती काळ थांबायचं याच्यावरती मंथन भाजपात झालेलं असावं। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे 3 आणि 4 तारखेला पंतप्रधान उपस्थित नव्हते, त्यानंतर त्यांची लगोलग तारीख मिळालेली आहे। त्यामुळे केंद्रीय पातळीवरच्याही सगळ्या घडामोडीचा विचार करून भाजपनं ही 5 तारीख घोषित केलेली असावी। त्याची किमान पूर्वकल्पना ही जरूर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना दिली असेल, पण त्याची ज्या पद्धतीनं घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आणि मधल्या काळात जो दबावगट सुरू होता त्यामुळे ही चर्चा आहे की मुख्यमंत्र्यांच्या ह्या दबाव तंत्राला बळी न पडता भाजपनं ही तारीख घोषित केली। राहुल, काही खात्यासंदर्भात शिंदेही आग्रही असल्याचं कळतंय। दुसरीकडे शिंदे भाजपतलं कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेलं नाही। आणि महत्वाचा मुद्दा असा, जे संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलंय जे आपल्याला नाकारता येणार नाही, त्यांनी असं म्हटलेलं आहे जेव्हा शिंदे दरेगावात जातात तेव्हा कोणता तरी त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असतो। त्यामुळे आता आगामी काळात एकीकडे ही तारीख जाहीर केल्यानंतर शिंदे नेमका कोणता निर्णय घेऊ शकतात, ते आपला राग दूर करून आता या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी नेमका काय पर्याय त्यांच्या समोर आहे? आणि ते लॉजिक जे लावलं जात आहे ते नीट लक्षात घ्यायला, लॉजिक काय आहे तर एकनाथ शिंदे हे आत्ताच मुख्यमंत्री म्हणजे अजूनही ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत। आणि लॉजिक हे लावलं जात आहे की जर देवेंद्र फडणवीस हे ह्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होते तेव्हा ते गृहमंत्री म्हणूनच सहभागी झाले होते। आणि अगदी 1995 सालापासूनचे सगळे रेफरन्सेस दिले जातात। म्हणजे
जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गृह खातं होतं, आर पाटील यांच्याकडे होतं, छगन भुजबळ यांच्याकडे होतं. हे असे सगळे तपशील देऊन मुख्यमंत्र्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा अशा पद्धतीचा त्यांचा भाव आहे. आणि पहिल्या 3 मंत्रिमंडळातलं एक तर म्हणजे अर्थ खातं तर त्यांना मिळणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे जितका दबाव वाढवता येईल तेवढा दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि संजय शिरसाट हे इतकं मोठं वक्तव्य करत असतील तर ते मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करूनच बोलले असतील. कारण मुख्यमंत्री दरेगावात जातात आणि फार मोठा निर्णय जाहीर करतात. यातनं सरळ सरळ तो भाजपला दिलेला इशाराच होता की जर त्यांना गृहमंत्रीपद आणि पहिल्या 3 क्रमांकाचं कुठलंही मंत्रिपद नाही मिळालं तर ते कदाचित मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाहीत. तशी होण्याची शक्यता मला वाटते आहे. कारण जर शेवटी हा सर्वस्वी कौल त्यांचा आहे की त्यांना ज्या पद्धतीची खाती वाटप झालेली आहेत त्यातनं कुठलं खातं घ्यायचं आणि सरकारमध्ये सहभागी व्हायचं हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. पक्षवाढीच्या दृष्टीने ते विचार करतील. पण जर ते सरकारमध्ये सहभागी नसतील तर किमान समन्वयक म्हणून तरी आपल्याला त्या पदावरती नियुक्ती करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. हेही होणार नसेल तर मग ते बहुधा सरकारच्या बाहेर राहतील. आपल्या एखाद्या सहकार्याला उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हायला सांगतील. कारण ते व्यक्तिशः खूप आग्रही आहेत असं दिसतं आहे की त्यांना एक महत्वाचं खातं देऊन जो आधीच्या उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला होता तशा पद्धतीचा सन्मान करावा. आणि तसं जर झालं म्हणजे ते जर सहभागी झाले तर सरकार सुरळीत चालत राहील. परंतु ते सहभागी नाही झाले तर मग मात्र एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीचा दबाव ते देतील. परंतु पुन्हा तोच मुद्दा आहे की आकडेच असे आलेले आहेत की त्याची फारशी भाजप सुद्धा फिकीर करणार नाही. पण ते सरकारमध्ये सहभागी नाही झाले तर या सरकारच्या सुरुवातीचाच जो काही आपण मुहूर्त म्हणतो तो शुभ संकेताच्या पद्धतीनं न जाता त्याच्या वेगळ्या पद्धतीनं चर्चा होत राहतील. पण ते आग्रही आहेत आणि ते आपल्या वेगवेगळ्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चित आणि भाजपवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत हे तर दिसलंच आहे. निश्चित आणि त्यामुळे आता शिंदे आणि भाजपतला हा कोल्ड वॉर कशा पद्धतीनं निवळतो आणि नेमका काय पुढे निर्णय होतो हे सुद्धा पाहायचं. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.